नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा 4th नंबरचा क्वेश्चन आहे. फॉलोइंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट ऑफ सातारा स्पोर्ट्स क्लब सातारा. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर 31 मार्च 2019. इथे आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. त्याच्यासाठी आधी आपल्याला टिक मार्क करून घ्यावं लागेल. आता पहिलं आहे सबस्क्रिप्शन. हे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ह्याची कुठेही एंट्री होणार नाही आहे. आता हे दिलेलं आहे टू सबस्क्रिप्शन 2017-18 चे 4,000 आहेत. 18-19 चे 44,500 आणि 19-20 चे 3,500. इथे टोटल दिलेली आहे 52,000. ओके. पण आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आता आपल्याला कोणत्या इयरसाठी अकाउंटिंग करायचं आहे, तर 2018 आणि 19साठी. त्याच्यामुळे आपल्याला 2018 आणि 19मध्ये ॲक्च्युली किती अमाऊंट आपल्याला सबस्क्रिप्शनसाठी भेटली आहे ते आपल्याला इथे काउंट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जे लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन आहे ते लेस करावं लागेल, प्लस पुढच्या इयरसाठी म्हणजे जो प्रीपेड सबस्क्रिप्शन आहे ते सुद्धा लेस करावं लागेल. आणि त्या इयरसाठी म्हणजे 18-19साठी जे आउटस्टँडिंग आहे ते ॲड करावं लागेल. ओके. त्याच्यानंतर बाकीचे जे आहेत एंट्रन्स फी, डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. एंट्रन्स फी ही जी आहे ती इन्कम साईडलाच जाईल. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड हा बिल्डिंगसाठी मिळालेला आहे. म्हणजेच हा एका स्पेसिफिक पर्पजसाठी मिळालेला फंड आहे. म्हणून ही कॅपिटल रिसिप्ट झाली, ती लायबिलिटी साईडला जाईल. ओके. ही आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचरला नाही एंट्री करायची ह्याची. त्याच्यानंतर इंटरेस्ट इन्कम एक्सपेंडिचरला जाईल, म्हणजेच इन्कम साईडला जाईल. सेल ऑफ फर्निचर, इथे 4,500चं सेल आहे. म्हणजे फर्निचर सेल केलं आहे. 8,000चं फर्निचरची बुक व्हॅल्यू आहे, ती 4,500ला सेल केलं आहे. म्हणजे 3,500 जी अमाऊंट आहे ती लॉस ऑन सेल आहे. 8,000ची 4,500ला विकलेली आहे, म्हणजे 3,500 लॉस ऑन सेल आहे. ते आपल्याला कुठे मेन्शन करावं लागेल, ते आपल्याला एक्सपेंडिचर साईडलाच त्याची एंट्री करावी लागेल. आता हे पेमेंट साईड आहे. सॅलरीमध्ये काहीच ॲडजस्टमेंट नाही आहे, ते आपण सरळ लिहू शकतो. त्याच्यानंतर रेंट जे आहे ते 5,000 आहे आणि इन्क्लुडिंग 2,000 फॉर 2017-18. म्हणजे हे जे 5,000 रुपये रेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये लास्ट इयरचं 2017-18चं रेंटसुद्धा दिलेलं आहे, ते 2,000 रुपये आहे. ते आपल्याला इथे 5,000मधून लेस करायचं आहे. ओके. देन इलेक्ट्रिसिटी चार्जेस, इथे काहीच ॲडजस्टमेंट नाही आहे. फिक्स्ड डिपॉझिट हे बॅलन्स शीटला येतं, असेट साईडला येतं, त्याच्यामुळे त्याची एंट्री आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरला नाही करणार. त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी 750 ही एक्सपेंडिचर साईडला येईल. जनरल एक्सपेन्सेस 5,500. त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग 500 पेड फॉर नेक्स्ट इयर, म्हणजे 5,500मध्ये 500 रुपये हे नेक्स्ट इयरसाठी दिलेले आहेत. म्हणजेच लेस 500 प्रीपेड एक्सपेन्स आपल्याला लेस करावा लागेल. त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटला होईल, पण आपण बॅलन्स शीट इथे प्रिपेअर करणार नाही आहोत, त्याच्यामुळे एकच इफेक्ट होईल. देन बाय स्पोर्ट्स मटेरियल परचेस्ड. स्पोर्ट्स मटेरियल जे आहे ते 40,000चं परचेस केलेलं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त ॲडजस्टमेंटमध्ये पण आपल्याला काही ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत, त्याचा इफेक्ट ह्याच्यावर होईल. त्याच्यामुळे इथेही आपल्याला थोडा स्पेस सोडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बॅलन्स कॅरीड डाऊन, हे आपल्याला ह्याच्यामध्ये काहीच ॲडजस्टमेंट नाही आहे, पण हे असेट साईडला येतं, त्याच्यामुळे ह्याचाही काही संबंध नाही आहे आता. ओके. तर आता आपण बघणार आहोत ॲडजस्टमेंट्स. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 4,500. इथे मी वर तुम्हाला सांगितलेलंच आहे की कसे आपल्याला इफेक्ट्स द्यायचे आहेत. त्याच्यामुळे इथे आपल्याला त्या वर्षाचं, त्या फायनान्शियल इयरचं म्हणजे 2018-19चं 4,500 जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे ते ॲड करायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर अमाऊंटेड टू 1,000. रेंट आउटस्टँडिंग रेंट आहे ते आपल्याला त्या वर्षासाठी किती रुपये आहे, आउटस्टँडिंग आहे 1,000. इथे 2 ॲडजस्टमेंट्स आहेत, त्याच्यामुळे इथे आपण 2 टिक मार्क करून घ्यायचे आहेत. इथे सबस्क्रिप्शनसाठी सुद्धा आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहेत. इथे सबस्क्रिप्शनमध्ये 6 ते 7 ओळी सोडल्या तरी चालतील, कारण
तिथे डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं असतं, त्याच्यामुळे स्पेस जर पुरला नाही तर एखादी लाईन जास्त असली तरी चालेल. 6 ते 7 लाईन्स इथे सोडायला लागतील. देन नेक्स्ट आहे एंट्रन्स फीज आर टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. एंट्रन्स फीज इथे दिलेली आहे ती रेव्हेन्यू इन्कम आहे, म्हणजे ती इन्कम अँड एक्सपेंडिचरलाच येते, कारण सगळे जे रेव्हेन्यू इन्कम असतात ते इन्कम अँड एक्सपेंडिचरला लिहायचे असतात, एंट्री करायची असते. आणि कॅपिटल इन्कम जे असेल ते कॅपिटल साईडला बॅलन्स शीटला. त्यांनी ते मेन्शन केलं की एंट्रन्स फी हे रेव्हेन्यू इन्कम आहे, त्याच्यामुळे ते इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटलाच येईल, इन्कमलाच येईल. ओके. देन नेक्स्ट आहे स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल ॲज ऑन 1/4/2018 6,000 अँड 31 मार्च 2019 14,000. 1/4/18ला म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे जो स्पोर्ट्स मटेरियलचा तो 6,000 आहे आणि क्लोजिंग स्टॉक जो आहे तो 14,000 आहे. इथे जे स्पोर्ट्स मटेरियल आहे 40,000, त्याच्यामध्ये आपल्याला ओपनिंग स्टॉक ॲड करून नंतर क्लोजिंग स्टॉक लेस करून त्या वर्षामध्ये किती स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युम केलं आहे ते मेन्शन करावं लागेल आणि तशी एंट्री त्याची करावी लागेल. आता आपण एंट्रीज करून घेऊ. इथे आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट दाखवून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आहे सबस्क्रिप्शन. त्याची एंट्री अशा प्रकारे करायची आहे. सबस्क्रिप्शन त्या वर्षीचं जे आहे इथे 52,000 टोटल दिलेली आहे, ती इनर कॉलमला लिहायची आहे. त्याच्यानंतर लेस प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयरचे जे 4,000 आहेत ते मायनस करायचे आहेत 48,000. ॲड आउटस्टँडिंग ऑफ 18-19 त्या फायनान्शियल इयरसाठी ज्याच्यासाठी आपण अकाउंटिंग करतो आहे 18-19साठी त्या वर्षासाठी 4,500 आउटस्टँडिंग आहे ते ह्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट्समध्ये दिलेलं आहे ते आपण इथे ॲड करणार आहोत. टोटल येईल 52,500. आणि नेक्स्ट प्रीपेड फॉर द इयर 19-20 पुढच्या वर्षासाठी 3,500 प्रीपेड आहे, ते लेस केल्यानंतर आपल्याला 49,000 मिळतात. म्हणजेच त्या वर्षासाठी 18-19चं जे सबस्क्रिप्शन आहे त्याची अमाऊंट आहे 49,000. इथे मी बाकीच्याही सुद्धा एंट्र्या करून घेतलेल्या आहेत. इन्कम साईडला जे आहे फक्त एंट्रन्स फी आणि इंटरेस्टचीच एंट्री होती, बाकी इन्कम साईडच्या सगळ्या एंट्र्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर एक्सपेंडिचरमध्ये आहे सॅलरी, रेंट जे आहे त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयरचं रेंट 2,000 रुपये दिलं होतं, ते आपण इथे लेस करून घेतलं आहे. इथे एक ॲडजस्टमेंट आहे अजून, म्हणून एक लाईन सोडली. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस लिहून घेतलेत 1,450. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 750. बाय जनरल एक्सपेन्स 5,500 अँड लेस प्रीपेड एक्सपेन्स तिथे दिलेलं आहे 500 रुपीज प्रीपेड एक्सपेन्स आहे, ते मायनस केल्यावर आपल्याला 5,000 त्या 18-19चा जो जनरल एक्सपेन्स आहे तो मिळाला आहे. नेक्स्ट आहे टू स्पोर्ट्स मटेरियलमध्ये ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यामुळे मी इथे काही अमाऊंट लिहिली नाही आहे, ती ॲडजस्टमेंटकडे जाणार आहोत आणि तेव्हाच इथे आपण अमाऊंट्स लिहिणार आहोत. जी आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची ती आपण केलेलीच आहे. देन आहे आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर अमाऊंटेड रुपीज 1,000 रुपीजचं आउटस्टँडिंग रेंट आपल्याला ॲड करायचं आहे. इथे आपण ॲडजस्टमेंटच्या एंट्रीज पण करून घेतलेल्या आहेत. आउटस्टँडिंग रेंट होतं 1,000, ते ॲड केलं आहे. इथे अमाऊंट झाली आहे 4,000. देन नेक्स्ट ॲडजस्टमेंट होती स्पोर्ट्स मटेरियलची. स्पोर्ट्स मटेरियलमध्ये ओपनिंग स्टॉक होता 6,000 रुपये आणि त्या वर्षी जे परचेस केलं होतं ते 40,000 होतं. ओपनिंग स्टॉकमध्ये आपण 40,000 ॲड केले, टोटल झाली 46,000. आणि नंतर जो क्लोजिंग स्टॉक होता तो लेस केला आहे 14,000. म्हणजे त्या वर्षाचं स्पोर्ट्स मटेरियल जे आहे ते किती कन्झ्युम केलं आहे त्याची अमाऊंट आपल्याला मिळाली आहे, ते आहे 32,000. त्याच्यानंतर इथे जे आहे टू सेल ऑफ फर्निचर, त्याच्यानंतर लॉस ऑन सेल जो आहे तो 3,500 आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे 8,000 बुक व्हॅल्यू होती आणि 4,500ला ते सेल झाले, त्याच्यामुळे 3,500 जो आहे तो लॉस आहे तो आपण एक्सपेंडिचर साईडला त्याची एंट्री केली आहे. आता दोन्ही साईडची टोटल करून घेऊ.
इन्कम साईडची जी टोटल आहे ती आलेली आहे 57,600 आणि असेट साईडची एक्सपेंडिचर साईडची जी टोटल आहे ती आहे 51,700. म्हणजे इथे सरप्लस आहे. इन्कम आपलं जास्त होतं एक्सपेंडिचरपेक्षा. एक्सेस टू इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. इथे आपला आन्सर आहे 5,900 सरप्लस अमाऊंट आहे. आपला हा प्रॉब्लेम सॉल्व करून झालेला आहे.